जे पण तुम्हाला नेसेसरी गोष्टी आहेत कमी पैशात तुमचं बजेटच्या हिशोबाने नाही का. सरांशी बोलणं तर सुरू होतं. सरांनी आम्हाला पॅकेजेस दाखवले होते दुसऱ्या युनिव्हर्सिटी. पण मी स्वतः रिसर्च केली होती तेव्हा बघितलं होतं की रशिया आणि चायनामध्ये युनिव्हर्सिटीज खूप महागली आहेत आणि ते सर्व्हिस पण तेवढी छान नाही. जसे ते सांगतात तसे आहेत नाही. हा, ट्रान्सपरन्सी आमच्याशी 100% होती. म्हणजे तुम्हाला काहीच नाही करावं लागलं, पूर्ण काही केलं ते सरांनी आणि केएससीने करून तुम्हाला. वर्ष वाया न घालवता फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट मध्येच तुम्ही इकडे यायचा प्रयत्न करा, कारण की हे कंट्री खूप छान आहे. हॅलो, मायसेल्फ शशिकला सिंग. मी रिजनल हेड आहे केएससी अँड जीजी कडून. आणि इथे आपण आज भेटत आहे आपल्या स्टुडंटला. तो आपला इंट्रोडक्शन स्वतःच देणार आहे. सांग. हॅलो, माझं नाव अश्वजित आहे. मी महाराष्ट्राचा आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातला आहे. ओके, आता कोणतं इयर आहे तुझं इथे? मी फर्स्ट इयरला आलो आहे. ओके. आणि मला सांग, तुला केएससी बद्दल कसं माहिती पडलं? ॲक्च्युली केएससी बद्दल माझ्या मित्रामुळे माहीत झालं आहे मला. माझ्या मित्रांनी इथे कन्सल्टन्सी केली होती आणि माझ्या मित्रांनी कन्सल्ट करून त्यांनी सांगितलं होतं की त्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता, तुम्ही पण यांच्यावर ट्रस्ट करू शकता. तर त्यानंतर माझ्या पप्पांनी पण अनिल सरांना फोन केला होता. अनिल सरांशी त्यांचा संवाद झाला होता. त्यांनी मग अनिल सरांनी आम्हाला खूप छानपणे गाईड केलं आहे, कसं प्रोसेस असते, फी स्ट्रक्चर वगैरे किंवा खाण्यापिण्याची सोय वगैरे कसं असते, काय असते, सर्व सांगितलं आहे आम्हाला. त्यांनी आम्हाला पॅकेजेस पण कम्पेअर करून दिले की तुम्ही अगर रशियाला जात असाल तर आम्ही रशियाला पण देऊ, पण तुम्हाला सेफ्टी पाहिजे नसेल, आणखी जे पण तुम्हाला नेसेसरी गोष्टी आहेत कमी पैशात तुमचं बजेटच्या हिशोबाने नाही का, त्यांनी तुम्हाला पूर्ण गाईड केलं होतं मला त्या सरांनी. म्हणजे तुमचं जे बोलणं चालू झालं ते अनिल सरांसोबत चालू झालं आणि अनिल सरांनी तुम्हाला पुढचं गाईड केलं, हा ना. तर मला एक सांगा, मला जे माहीत आहे तुमच्याबद्दल, तुम्ही प्रथम दुसरी युनिव्हर्सिटी असं काहीतरी करत होता, असं होतं का? काही डिसिजन घेतलं होतं का? आता सरांशी बोलणं तर सुरू होतं. सरांनी आम्हाला पॅकेजेस दाखवले होते दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे पण मी स्वतः रिसर्च केली होती तेव्हा बघितलं होतं की रशिया आणि चायनामध्ये युनिव्हर्सिटीज खूप महागली आहेत आणि ते सर्व्हिस पण तेवढी छान नाही. जसे ते सांगतात तसे आहेत नाही आणि फसवणूक पण खूप होत असते बाहेर जाताना. आणि थोडं कोणी आपलं असं ट्रस्टवरती कोणी होतं नाही की ज्याच्यावर आम्ही ट्रस्ट करू शकतो. आता माझा मित्र इकडे आल्यामुळे आणि त्याच्या एक्सपिरियन्सच्या आणि आम्ही इथे आलो ना, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही टेन्शन नाही होणार, तुम्ही कन्सल्टन्सी थ्रू या, तुम्हाला सर्व बरोबर सांगणार, फीचं कसं राहणार सगळं सांगणार. जे जे अनिल सरांनी सांगितलं होतं तुम्हाला, ते सर्व तुम्हाला इथं भेटलं की काही डिफरन्स होता? जसं त्यांनी तुम्हाला फीस सांगितलं, जसं त्यांनी तुम्हाला सर्व्हिस सांगितलं, जसं त्यांनी इथल्या फॅसिलिटीज तुम्हाला गाईड केल्या होत्या, तेच तुम्हाला भेटल्या की काही वेगळं तुम्ही इथं येऊन तुम्हाला भेटलं? नाही, काय बरोबर होतं? ट्रान्सपरन्सी होती नव्हती हे एकदा क्लिअर करून सांग. हा, ट्रान्सपरन्सी आमच्याशी 100% होती. फीजचं पण आम्हाला काही तेवढं प्रॉब्लेम नाही झाला. आम्हाला पेमेंट केएससी थ्रू करावं लागली. त्यांनीच सगळं आमचं बघून घेतलं. आम्हाला एअरपोर्टवर सोडायला आले होते. तिथून आम्हाला प्लेननी इथे आणलं. इथं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं आणि मग हॉस्टेल पण दिले आम्हाला शोधून. तर त्याच्यात सर्व त्यांची खूप मदत होती केएससीची. आणखी त्यांनी आम्हाला जे जे सांगितलं होतं तसंच किर्गिस्तान जसं सांगितलं होतं सरांनी आम्हाला तसंच बिलकुल सर्व मिळालं आम्हाला. ट्रान्सपरन्सी 100% होती. म्हणजे जे सरांनी सांगितलं होतं ते तुम्हाला इथे भेटलं, हो ना. आणि कसं होतं पूर्ण तुमच्या प्रोसेसमध्ये? काही तुम्हाला अडचण आल्या का? ॲडमिशन प्रोसेसमध्ये, व्हिसा प्रोसेसमध्ये काही अडचणी आपल्याला आल्या का? नाही, तसं तर अडचणी आम्हाला काही नाही आले, कारण की सरांनी आम्हाला फक्त डॉक्युमेंट्स विचारले. आम्ही सरांना डॉक्युमेंट्स पाठवले. सरांनी सगळं करून दिलं खरं म्हटलं तर. म्हणजे आम्हाला तुम्हाला काहीच नाही करायची करावं गरज नाही. लागलं, पूर्ण काही केलं ते सरांनी आणि केएससीने करून तुम्हाला संपूर्ण तुमच्या हातात दिलं. फक्त तुम्ही दिलेत ते काय? डॉक्युमेंट दिले होते. हेच होतं ना. फक्त आम्ही जेव्हा ऍडमिशन सुरू होतं तेव्हा आम्ही रोज बोलायचो त्यांच्यासोबत, कसं प्रोसेस चालू आहे, काय सुरू आहे, आम्हाला पण सांगावं. आणि ते तेवढे ट्रान्सपरंट होते की सांगतही होते तुमचं डॉक्युमेंट वगैरे असं होणार आहे, तुमचा विजा बनणार आहे, प्रोसेस सांगत होते की कसं काय होणार आहे म्हणून.
म्हणजे तुमचं जे डिसिजन होतं की KSE बरोबर माझा पुढचा जो आहे तो प्रोसेस करायचा, हा. हे बरोबर होतं. हा. हां, हा. चुकीचं नव्हतं. चुकीचं नव्हतं. तुम्ही काही रिकमेंड करणार की नाही, जी अगली पिढी येणार आहे, हा. आता जी मुलं नीट एक्झाम देणार आहे, हा. ती पण असं बघत असेल ना, हा. कुठं ॲडमिशन घ्यायचं, कुठे हा. जायचं, कोणत्या कन्सल्टन्सीकडे जायचं, हा. त्यांना तुम्ही काही मेसेज देऊ इच्छुक आहात का? हा. तर माझा मेसेज असा राहणार आहे की बघा, जर तुमचे नीटमध्ये स्कोअर कमी येत असेल किंवा तुम्हाला डॉक्टर बनायची खूपच इच्छा आहे, तर तुम्ही आपलं वर्ष वाया न घालवता फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्टमध्येच तुम्ही इकडे यायचा प्रयत्न करा, कारण की हे कंट्री खूप छान आहे. इथला जो कॉलेज आहे आमचा, तो पूर्ण NMC गाईडलाईन्स वगैरे सर्व फॉलो करतात. आणखी जे तुम्हाला KSE वाले जे आहेत ते पण खूप तुम्हाला सपोर्ट करणार, की तुमचे जे प्रोसेसेस वगैरे आहे, फीचे वगैरे झाले किंवा ॲडमिशन प्रोसेस झाले, जे स्मूथ जायचे प्रयत्न करणार. आणखी तुम्हाला जर प्रॉब्लेम नसेल होत तर तुम्ही लवकरात लवकर येऊन ॲडमिशन केलं ते परवडणार. आमच्यासारखे थोडा वेळ देऊन येण्यापेक्षा तुम्ही लवकर आलेलं बरं असं म्हणणार. हां, इथे आल्यावर तुला जसं स्टार्टिंग महिन्यात काही प्रॉब्लेम आलेत का सुरुवातीला? त्रास तर म्हणजे फक्त वातावरण तर झालं. इकडचं वातावरण थोडं वेगळं आहे. आपल्याकडचं थोडं गरम आहे, इकडचं थोडं थंड आहे. पण ते तर तुम्ही एखाद महिन्यात थोडं ऍडजस्ट होऊनच जाणार तुम्ही. ओके, म्हणजे हा. काही प्रॉब्लेम येत नाही प्रॉब्लेम काय नंतर, है नाही, ना? नाही. आणि सिनियरचा सपोर्ट कसा काय आहे त्याच्याबद्दल काही सांगू शकता का? सिनियर इथं मेन गोष्ट अशी आहे की या कॉलेजमध्ये रॅगिंग होत नसते, ते मेन मुद्दा आहे इथे. आणि सिनियर खूप सपोर्टिव्ह आहेत. जर तुम्हाला काही पण प्रॉब्लेम झाला किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं राहिलं, तुम्ही सिनियरला सोबत घेऊन जाऊ शकता. तो मैं सेकंड ईयर का हूँ और ये फर्स्ट ईयर में है। फर्स्ट ईयर के हैं अपन। तो इनको मैं शॉपिंग करा रहा हूँ और इनके लिए लेने आया हूँ ये पंखा और अंदर से लेंगे केटल और बहुत कुछ लेने वाले हैं हम लोग। हैंगर भी लेना है, हैंगर भी लेना है। सिनियर तुम्हाला खूप सिनियर्स इथले एवढे छान आहेत की तुम्हाला गाईड करायला पण तयार राहणार असे आहे. ते पण KSEचेच हा, आहे. KSEचे आहेत सिनियर. ठीक आहे, ठीक आहे. ऑल द व्हेरी बेस्ट अश्वजी. थँक्यू मॅम. थँक्यू.